सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना 2 जून रोजी घडली आहे। या घटनेचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फत्तेपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका निर्जन ठिकाणी एक महिला तिच्या परिचयातील मित्रांसोबत बसलेली होती। त्याचवेळी 14 ते 15 तरुण या ठिकाणी आले। त्यापैकी युसुफ नामदार तडवी आणि अशफाक इमाम तडवी या 2 जणांनी धमकावत महिलेवर सामूहिक बलात्कार केला। या दरम्यान काही जणांनी मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ चित्रण केलाय। त्यानंतर त्यातील एका संशयिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय। या प्रकाराची माहिती होताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केलाय आणि 15 पैकी 14 जणांना अटक केली। या प्रकरणी फत्तेपूर पोलिसात सामूहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। संशयितांना बुधवारी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले। त्यानंतर न्यायालय यांनी आरोपींना 5 दिवसांचे पोलीस कोठडी देण्यात आली आहे। फत्तेपूर येथे गुन्हा दाखल आहे। त्यातील कलम आहे 70/1 77 351/2 35 BNS सह कलम 66E व 67 IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणाबर्डीच्या जंगलात फत्तेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील 2 आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जो परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI कासार पोलीस स्टेशन जामनेर हे करीत आहे। सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपीपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत। जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फत्तेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता। सर एकंदरीत काय घटना घडली आहे काय सांगा? ही घटना फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती। एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली। तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते। तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे। त्याच्याशी जबरी खूप केलेला आहे। त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। 2 लोकांनी ऍक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी सपोर्ट केले आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत। कालच त्यांना अटक केलेला आहे। आता एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध आपण पद्धतीने घेत आहे। यामध्ये अल्पवयीन आहेत याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते। सर आरोपींना कोर्टात हजर केलंय का? पोलीस कस्टडीची काय माहिती? आरोपींना अटक केलेलं आहे। आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे। पुढचा तपास करण्यासाठी त्यानुसार कारवाई होईल। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव।